की फक्त संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने मारलंय ती पद्धत बिलकुल आवडलेली नाही आणि तुम्ही तुमचं दुखत बिकत असलं तर हॉस्पिटलाइज व्हा अशा प्रकारचा सल्ला दिला आणि माझा मी निघून आलो। पण हे माणुसकीच्या नात्याने तुम्ही म्हणता भेट झाली दवाखाना त्यांचा आजारपण लोकांना का पटत नाहीये? त्यांनी माणुसकी सोडली, धनंजय मुंडे साहेबांनी माणुसकी सोडली, पंकजाताईंनी सुद्धा माणुसकी सोडली आणि मी का संतोष देशमुख बद्दल बोलू नये? संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा पंकजाताईचा एजंट आहे, मागच्या निवडणुकीत प्रीतमताईंचा एजंट आहे। धनंजय देशमुख एका बूथवर आणि संतोष देशमुख एका बूथवर 19ला प्रीतमताईचे एजंट आहे, नंतर 19लाच नमिता मुंदडाचे ते एजंट आहेत दोघजण। कालच्या लोकसभेच्या एवढ्या हाराखरीच्या निवडणुकीमध्ये हे दोघेच भाऊ तिथं एजंट आहेत आणि त्याच्यानंतर आता नमिता मुंदडाचे सुद्धा ते एजंट आहे। कोण? संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख। मग माझ्या पक्षाचा एक बूथ प्रमुख मारला गेलाय ना, मग बूथ प्रमुखाच्या बाजूने मी राहायचं नाही का? आणि आज माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी बोललेत की जरी मी बैठक बोलवली त्यांची आणि माझी, जरी बैठक बोलवली तरी सुरेश धस कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज झाले नाही। मी म्हणलं मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, ते म्हणले तुमचं तुम्ही ठाम राहा आणि निघा। पण एक मनोज जरांगे पाटील नात्याने त्यांनी आमची बैठक बोलवणी म्हणजे बैठक बोलवलेली हे मला माहित नव्हती, मला एकट्याला बोलवलं होतं, नंतर त्यांना बोलवलं, पण तिथे कुठलंच काही कॉम्प्रोमाइज नाही, काय नाही, लगेच ते तिकडं ना आम्ही इकडं।